ठाणे शहर आणि ठाणे शहराच्या लगतहून जाणारे महामार्ग या ठिकाणी वाहतुकीची सध्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आज ठाण्यामध्ये असलेल्या मराठा मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत, कारण की हा संपूर्ण जो मोर्चा आहे तो या मेन जो रस्ता आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे त्यावरून जाणार आहे। ठाण्याचा जो मेन रस्ता आहे त्याच्यावरून जाणार आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे निर्बंध आहेत। सध्या आपण सॅटिस प्रकल्पावर आहोत आणि सॅटिस प्रकल्पावर देखील सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत कोणतीही बस या ठिकाणाहून धावणार नाहीये। संपूर्ण सॅटिस प्रकल्प जो आहे तो ज्याप्रमाणे आता आपण बघतोय या ठिकाणी एकही बस नाहीये, एकही या ठिकाणी प्रवासी नाहीये। जे कोणी प्रवासी असेल ज्यांना ठाण्याच्या आतमधल्या भागामध्ये जायचं असेल त्या सगळ्यांना ठाण्याच्या जो ईस्ट जे बस स्टँड आहे तिथून सगळ्यांना बस मिळणार आहे। त्याचबरोबर काही ज्या कळव्यावरून ज्या येणाऱ्या बस आहेत किंवा ज्या ठाण्यातल्या आतल्या भागातून म्हणजे माझीवाडा वगैरे ज्या भागातून येणाऱ्या बस आहेत त्यांना देखील या ठिकाणी सध्या बस बंदी घालण्यात आलेली आहे। या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या सध्या ठाणा ईस्ट या ठिकाणी जातात आणि तिथून आपल्याला बस मिळेल। त्याचबरोबर मध्य रेल्वेने ज्या प्रकारे 40 एक्स्ट्रा लोकल ठेवलेले आहेत त्याच्यामुळे ठाणा स्टेशनमधून येणारी जी मराठा मोर्चाची जी काही लोक आहेत तीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या या ठिकाणी ठाणा स्टेशनमध्ये आहेत। त्याचबरोबर संपूर्ण ठाण्यामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक बंदी लादण्यात आली आहे, काही रिस्ट्रिक्शन लादण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये 3 हात नाका, मल्हार सिनेमा, गोखले रोड, मूस चौक, टॉवर नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महत्त्वाची वाहतूक बंदी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या नवी मुंबईकडून येणाऱ्या ज्या सगळ्या बसेस आहेत त्या सगळ्यांना कळव्याच्या शिवाजी चौक इथून क्रिक नाक्याकडे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या बसेस शिवाजी चौकला वळसा घालून पुढे नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहे। तर मराठा मोर्चाचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये काही अंशी वर्दळ कमी दिसतेय।